चला वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण FC करंडक मध्ये सहर्ष स्वागत. मागच्या मॅचचा थ्रिल आपण पाहिला होता. जसं आम्ही म्हटलं होतं चित्रपटामध्ये ऍक्शन, मेलडी, सॉन्ग, ड्रामा सर्व काही होतं. सर्वात शेवटी सस्पेन्स होता, कोण जिंकणार, आणि तो सस्पेन्स थ्रिल मध्ये संपला. शेवटच्या चेंडूवरचा चौकारणीय विराट फाउंडेशननं अंतिम फेरीमध्ये फायनलमध्ये केलेला प्रवेश. पण अडलक टीम रणजितदादा शिरोळीचा संघ. नो डाऊट त्यांना एक संधी आहे. एक मॅच आता सुरू होतोय. एका बाजूला स्वराज्य इलेव्हन आणि SP बॉईजचा संघ खेळतोय. टॉस जिंकला होता तो SP बॉईजच्या संघानं, आणि त्यांनी लगेच सांगितलं होतं मी पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करू, जे काय टार्गेट सेट करतील त्याचा पाठलाग आम्ही करणार आहोत. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झालेत. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय. हा एलिमिनेटर आहे. इथे डू और डाय वाले डू और डाय करना होगा अप्लाय, आणि अप्लाय तसा सप्लाय असतो. मागणी तसा पुरवठा, ऑन डिमांड, डिमांड तसा सप्लाय तुम्हाला करायचा आहे. एका बाजूला रोहन आहेत, दुसऱ्या बाजूला रेडी आहेत, आणि पहिले षटक हाताळण्यासाठी एक अनुभवी गोलंदाज वसीम जे सज्ज होतात. स्वप्नील यांच्याकडनं माध्यमात एक प्राईज आलंय. पहिल्या चेंडूवरती जर विकेट आला, खास करून रोहनचा, तर वसीम यांच्यासाठी ₹500 आहेत. आणि जर रोहन यांच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवरती षटकार आला तर त्यांच्यासाठी ₹500 आहेत. स्वप्नीलजी यांच्या माध्यमातून एक कॅश प्राईज हे झालंय. बघूया पहिला चेंडू इंटरेस्टिंग आहे. पहिला चेंडू ज्याच्यावरती काही ड्रामा, काही ड्रॅमॅटिक नाट्य घडतंय का? ऑल सेट, ऑल गो, लेट्स प्ले. पहिला चेंडू समोर खेळलाय मी डॉनला. क्षेत्ररक्षक होते डाव्या बाजूला जाऊन फील्ड करेपर्यंत एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आणि मागचा सामना प्रेक्षकांनी देखील एन्जॉय केला होता, मान्यवरांनी देखील एन्जॉय केला होता. एक थ्रिल पाहिलं होतं, सस्पेन्स, एक थ्रिलर सिनेमा असावा असा तो मॅच संपला होता. हा दुसरा एलिमिनेटरचा मॅच आहे. दोन्ही संघांनी क्वालिफाय केलं पण दुसऱ्या क्रमांकावरती राहिले, त्याच्यामुळे एलिमिनेटरचा मॅच तो आता इथे खेळला जातोय. इथे जिंकणारा संघ खेळेल. अगोदरच्या सामन्यामध्ये जो पराभूत झालाय तो संघ रणजितदादा शिवळे यांचा संघ त्यांच्याशी खेळणार आहेत. जिंकणारा संघ, चेंडू पडला तो थोडासा कवही झालाय, थोडं कव झालाय. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा वसीम या ज्या पद्धतीने करतात. एक कोणा होता अँगल बनवण्याचा प्रयत्न मागच्या चेंडूवरती केलाय. मागच्या सामन्याने भरपूर काही गोष्टी दाखवल्या की जब तक ना जिते तब तक ना रुके. जिथपर्यंत जिंकणार नाही तिथपर्यंत थांबू नका, आणि जोपर्यंत जिंकत नाही तेव्हा एन्जॉय करू नका, सेलिब्रेशन करू नका. मिस्टेम स्ट्रोक झालाय. क्षेत्ररक्षक आहे दूरवरती, कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. थोडस लेट झाले, उशीर केला. झेल टिपण्याचा प्रयत्न करायला होता. कव्हरचे क्षेत्ररक्षक थोडासा लेट रिएक्ट केलं. लेट तुम्ही उशिरा ज्यावेळेला स्टार्ट घेतला गेला होता, आणि तो उशिरा स्टार्ट घेतल्यामुळे हा झेल सुटलाय. 2 धावा देखील या चेंडूवरती पूर्ण झाल्यात. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय 3 वरती. जीत के पहिले जीत और हार के पहिले हार कभी नाही माननी चाहिए, ते मागच्या मॅच मध्ये दाखवलं तर. पण असा मॅच पाहिजे होता. FC कर्नाटकला अजून प्रसिद्धीच्या ठिकाणी नेण्यासाठी, अजून प्रसिद्धी मिळवण्यासाठी असा प्रयत्न व्हायला होता. कारण तो मॅच बघून आहे ना प्रत्येक जण खुश झाला. जिंकणारा संघ तर खुश झाला, प्रेक्षकही खुश झाले. आयोजक म्हणून प्रयत्न केला गेला होता. पैसा वसूल मॅच मागचा सामना पाहिला होता, आणि आज आताही मॅच तसाच आहे, पैसा वसूल मॅच आहे. कारण दोन्ही संघांनी काही खास खळगे पाहिल्यात, काही सामन्यामध्ये पराभूत झाले तरी क्वालिफाय झालेत, आणि आता हा महत्वाचा सामना दोन्ही संघ खेळतायत. फुलरलँड डिलेवरती अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पडला, थोडासा बाहेरच्या दिशेनं निघून जात. बिलकुल गेंद गिरी और थोडी बाहर की तरफ निकलती हुई डॉट बॉलची सांगता होत असताना पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. मागच्या सामन्यामध्ये अजून एक गोष्ट दाखवली की आता दुपारचं सत्र आहे. जसा प्रशांत आणि आम्ही उल्लेख करत होतो, चित्रपट असतात 12 ते 3 आणि 3 ते 6. या मैदानावरती जर पाहिलं तर 3 ते 6चा शो हाऊसफुल असतो. 12 ते 3चा देखील पाहिलाय. मिस्टर स्टोक आहे. मिडॉनचा क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती होता, पाठलाग केला जातोय. जोपर्यंत फील्ड करतील 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. या षटकामध्ये जर पाहिलं तर 2-3 संधी निर्माण झाल्या, त्या 2-3 ऑपॉर्च्युनिटी क्रिएट केल्या होत्या. अब दामियाब संधी खोजी क्रायसिसमध्ये ऑपॉर्च्युनिटी तुम्ही शोधायची आहेत. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. धावा आहेत धावफलकावरती 5. स्वतःला नेहमी सांगत ठेवायचं आहे, की बाबा जो काही खेळ आता सध्या मैदानावरती होता, इतकी मेहनत तुम्ही केलेली आहे, आणि इतक्या मेहनतीला आता इथे फळ. काही वेळेला म्हणतात का कर्म कर फल की अपेक्षा मत कर.
पण अशा वेळी नाही. शेवटचा चेंडू आला. निर्धाव पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा आहेत धावफलकावरती 5. चांगलं षटक. वसीम यांचं चांगलं षटक हाताळलंय. ज्या षटकामध्ये जास्त संधी दिल्या नाहीयेत. 3 निर्धाव चेंडू हाताळले गेले होते. धावा आहेत धावफलकावरती 5. जसा उल्लेख केला होता म्हटलं होतं कर्म कर फल की अपेक्षा मत कर लेकिन आपले कर्म अच्छा किए. तुम्ही चांगलं काम केलेत. या FC कर्नाटकामध्ये सुरुवातीपासून लीग स्टेज पासून चांगली कामगिरी केली आलेली आहे. आता हे फळ येणार आहे. फळ येण्याची वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे त्याची अपेक्षा करणं किंवा त्या गोष्टीकडे पाहणं स्वाभाविक असतं. हा स्वाभाविक खेळ करायचा आहे तुम्हाला. ना किसके प्रभाव में जियो ना किसके अभाव में जियो. ही अपनी जिंदगी है. इसको अपने मस्त स्वभाव में जियो. जो स्वाभाविक खेळ तुम्हाला मैदानावरती खेळायचा आहे. या मॅचचं जास्त दडपण घेऊ नका. की एलिमिनेटर आहे जास्त दडपण असा मॅच एन्जॉय करा. असा मॅच एन्जॉय करा की या टप्प्यावरती आपण पोहोचलोय, या स्टेजवरती आपण पोहोचलोय. याचा अर्थ संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण काहीतरी चांगली कामगिरी केलेली आहे आणि त्याच चांगल्या कामगिरीला आठवण उजाळा देऊन तुम्हाला पुढे जायचंय. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आदित्य. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 5. दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी आदित्य. थोडासा वेळ जातोय. वेळ जास्त जाऊन देऊ नका. मागच्या सामन्यामध्ये बघितला वेळ बदलला, खेळ बदलला, खेळण्याचा रंग बदलला. कारण क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ कधी बदलेले सांगता येणार नाही. मागच्या सामन्यामध्ये ते मूर्तिमंत उदाहरण आपलं पाहिलं होतं. क्रिकेटचा खेळ बदलला होता. माणसाची वेळही तशीच बदलली जाते. समय पे तय करो आपको क्या करना है वरना समय तय करेगा आपका क्या करना है. आदित्य दुसरं षटक हाताळण्यासाठी तयार. ऑफ साईडला पाहिलं 4 क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट थर्डमॅन पॉइंट कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक कव्हर. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला, एक क्षेत्रप इनफिल्डच्या डोक्यावर कव्हर पॉइंटच्या डोक्यावर चेंडू चाललाय सीमारेषे जवळ पाठलाग केला जातोय. लॉंग चेस फॉर द फिल्डर 1-2 रोखण्यामध्ये सक्सेस झाल्यात. तिसरी धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाते. या 3 धावांना चांगले क्षेत्ररक्षण झाले. लांब ओव्हरचा पाठलाग होता. आता लांब ओव्हरचा पाठलाग करताना चेंडूपर्यंत पोहोचलं. फील्ड केलं गेलंय. या पहिल्या चेंडूवरती 3 धावा आतापर्यंत 1 शॉट. पंचांनी सांगितले बाबा आप दौड़े तो 3 लेकिन एक जगह आपसे गलती हुई है. क्रीजच्या आतमध्ये बॅट नेण्यामध्ये एका ठिकाणी चूक झाली आहे. त्याच्यामुळे 1 धाव कमी होईल. 2 धावा ऍड होतील धावफलकावरती. या 2 धावांनी धावफलक 7 वरती. एक धाव महत्वाची. मागचा सामना पाहिला होता. एक रन महत्वाची होती. एक धाव महत्वाची होती. स्विच हिटचा फटका. शॉर्ट थर्डमॅन रिझर्व्हमध्ये फिल्डर होते. गॅप शोधू शकले नाहीयेत. चांगले क्षेत्ररक्षण शॉर्ट थर्डमॅन रिझर्व्हमध्ये बरोबर पोझिशन मध्ये आले होते. फटका खेळला होता. जास्त जोरात खेळला आणि जसा बॅटचा फ्लो मागे गेला. आता हा फटका तुम्हाला थर्डमॅन मध्ये खेळायचा आहे, डीप पॉइंटला खेळायचा आहे. याच्यावरती बरंच डिपेंड असतं. तो बॅटचा फ्लो आला आणि बॅट अक्षरशः घेऊन गेला तो शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेनं. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. क्रिकेटच्या खेळामध्ये जसं आपण विचार करतो तसं घडत नाहीये आणि जसं घडतं तर त्याचा विचारही केला नसतो. पुढ्यातला चेंडू होता. पुढ्यातला चेंडू मिडॉनच्या डोक्यावर चेंडूला पाठवतोय. सरळ लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चौकार पाहिजे होता. थोडस मोमेंटमला चढवण्यासाठी, वेग येण्यासाठी, गिअर चेंज करण्यासाठी जो चौकार पाहिजे होता तो चौकार या तिसऱ्या चेंडूवरती ठोकलाय फलंदाज रोहन आहेत आणि त्याच्या बॅटमधून हा 4 चौकार. या चौकारनं धावफलक जाऊन पोहोचलाय तो 12 वरती जाऊन धावफलक पोहोचतोय. मागच्या सामन्याने एक गोष्टी दाखवले. 6 षटकाच्या सामन्यामध्ये कदाचित 70-72 धावांचा पाठलाग होऊ शकतो. हे मागच्या सामन्याने दाखवलंय. पण या सामन्यामध्ये प्रयत्न तोच असणार आहे. खास करून SP बॉईजच्या अगेन्स्ट खेळताना स्वराज्य 11चा त्या 70 धावा 70 प्लस धावा करण्याचा. फुलटॉस बॉल लोअर फुलटॉस चेंडू होता. पिच ड्राईव्ह केलं होतं. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करतील. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. एक चौकार ठोकला. स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. धावफलकाला चालवणं गरजेचं आहे आणि तोच धावफलक चालवण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करतात. एका बाजूला रोहन, दुसऱ्या बाजूला रेड्डी. ज्या रेड्डीचा उल्लेख केला होता, चांगला फलंदाज आहे, चांगला क्लास आहे, दर्जा आहे, ज्यांच्याकडे चांगलं टेम्परामेंट आहे. फक्त आता परफॉर्मन्स करायचा आहे या महत्वाच्या सामन्यामध्ये. जिथे जी संधी तुम्हाला वारंवार दिली जाते त्या संधीचं सोनं.
संधीचं सोनं करायचं आहे. समोरच्या दिशेने खेळला होता. ज्या वेळेला नॉनस्ट्राईक एंडला चेंडू लागला त्यानंतर थ्रो झाला पण त्यांनी सांगितले की पाहूया टेक्नॉलॉजी मदत घेऊया. ज्या वेळेला थ्रो यष्ट्याना लागला त्यावेळेला फलंदाज क्रीजमध्ये आहेत नाहीत पण डायरेक्ट हिट नेहमीच टेन्शन वाढवते. ज्यावेळेला डायरेक्ट हिट होते ना त्यावेळेला टेन्शन वाढतं, धडधड वाढतं, धगधग वाढतं. टेन्शन वाढले आपण तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. इट्स आउट और नॉट आउट. ज्यावेळेला चेंडूच्या यष्ट्यांवरती आढळलाय त्यावेळेला फलंदाज आपल्या क्रीजमध्ये आहेत नाहीत या सर्व गोष्टी पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. आवळे सर आहेत आणि आवळे सर आता तिथे पाहण्याचा प्रयत्न करतायत. मागच्या चेंडूवरती समोरच्या दिशेने चेंडू खेळला होता नॉनस्ट्राईक यांच्या शरीराला चेंडू आदळला त्यानंतर फॉलो मध्ये फील्ड केलं गेलं ते आदित्यनं डायरेक्ट हिट झालाय. कीप रोलिंग. ज्यावेळेला हिट झालं त्यावेळेला काय घडलंय सर्व क्रिक लाईव्हच्या स्क्रीनवरती पाहण्याचा प्रयत्न पंच देखील करतायत. थोडस क्लोज आहे त्यामुळे तिसरे पंच वारंवार पाहण्याचा प्रयत्न करतायत. आणि या पंचाकडे इशारा आला इट्स OUT आउट. कारण डायरेक्ट हिट नेहमी टेन्शन वाढवणार असतं. आदित्यनं सरळ यष्ट्यांवरती फेक केली गेली होती. डायरेक्ट हिट नेहमीच फलंदाज थोडंसं टेन्शन मध्ये असतो आणि तेच मागच्या चेंडूवरती पाहिलं होतं. एक जोडी जी होती ती जोडी तोडण्यामध्ये सक्सेस झाल्या. धावाच्या स्वरूपात परतावं लागलंय. रेडी बॅक टू द डगआउट बॅक टू द पेव्हिलियन. पहिला गडी बाद झालाय. पहिला गडी गमावलाय तर स्वराज्य 11च्या संघानं दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा जर बघितल्या धावफलकावरती आता 13 धावा. धावफलकावरती महत्वाचा मॅच आपण FC कर्नाटक मागच्या काही दिवसापासून जे एन्जॉय देखील करतात. आज संडेचा दिवस आहे आणि संडेचा उल्लेख फंडे केला होता प्रशांत यांनी आणि आज एंटरटेनमेंट डे आहे. मनोरंजनाचा दिवस देखील पाहिला जातो. मागच्या 5-6 दिवसामध्ये जसं वर्किंग डे असतो त्याच्यामध्ये थकलेल्या मनाला पुन्हा एकदा क्रिकेटच्या माध्यमातून आनंद देण्याचा प्रयत्न केला जातोय. स्वराज्य 11 एक एक्स्ट्रा खेळाडू आपण समोरच्या कक्षा दिशेने पाठवा. स्वराज्य 11 नवीन फलंदाज विशाल आलेत. जागा बनवून खेळल्या होता कव्हर पॉईंटच्या डोक्यावर चेंडू चालला सीमारेषेजवळ. चांगला फटका इम्प्रोव्हायझेशन केलं होतं. पहिला जागा बनवली पुढच्या पायाला थोडस रोल केलं आणि जागा बनवत असताना कव्हर पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवले सीमारेषा पार. FC करंडका मधला अजून एक दिमागदार चौकार रोहन यांच्या बॅटमधनं हा चौकार आलाय आणि चौकारानं धावफलक जाऊन पोहोचेल तो आता 17 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे पूर्ण झालाय. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि आफ्टर 2 ओव्हर 2 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत धावफलकावरती 17. एक गडी बाद 17. बघा ही सरासरी जर कायम ठेवली ना तर कदाचित त्या 50 धावांचा पल्ला गाठू शकेल, 50च्या पार जाऊ शकेल. पण 50 पुरेशा आहेत की नाहीत याही गोष्टीला इथे महत्व असणार आहे. 6 षटकांचा सामना आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या दोन्ही षटकामध्ये तुम्ही धावा केल्या त्या 17. तर घड्याळामध्ये बघितलं तर 2:43 पावणे 3 वाजल्यात. याच्यानंतर एक क्वालिफायर नंबर 2चा मॅच आहे. हा संपूर्ण सामना बाकी आहे. म्हणजे इथे जर पाहिलं तर अजूनही 10 षटकांचा खेळ हा आहे. पुन्हा तो 12 षटकांचा खेळ आणि तो ग्रँड फिनाले. याच्यानंतर 2 सामने जे शिल्लक आहे त्याच्यामुळे जास्त वेळ जाणार नाही याची काळजी दक्षता आपण घ्या. कारण वेळ इतकाही खर्च करू नका, वेळ इतकाही वाया घालवू नका जेणेकरून ग्रँड फिनाले खेळताना वेळ आपल्याजवळ पर्याप्त उपलब्ध राहणार नाहीये. त्याच्यामुळे थोडंसं वेळेवरती लक्ष ठेवा. पंचही तेच सांगतायत. एसबी बॉईज आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर स्वराज्य 11 या दोन संघादरम्यान
सुरू असलेला हा सामना. डावखुरा फलंदाज आता विशाल, एक आक्रमक फलंदाज म्हणून विशाल यांची नक्कीच ख्याती आहे, ओळख आहे. आणि आता त्यांना क्रमांक 3 वरती संधी स्वराज्य 11 न दिलेली आहेत. तर षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा जो दबाव कायम ठेवला होता पहिल्या षटकामध्ये तोच कायम ठेवण्याचा प्रयत्न वसीम देखील करतील. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू होता, ड्राईव्ह करायचा होता चेंडूला. एक क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर थोडंसं वाईडिश लॉंग ऑफला आहे, जो स्वीपर कव्हरच्या जस्ट डाव्या बाजूला आहे, त्या ठिकाणी चेंडू गेला होता. सिकंदर शेख यांनी टिपलेल्या प्रत्येक झेल्यासाठी स्वप्नील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सिकंदर शेख यांनी टिपलेल्या प्रत्येक कॅचसाठी, प्रत्येक झेलसाठी स्वप्नील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे, त्याच्यामुळे क्षेत्राची रचना बदलली जात असताना आता पॉवर प्लेचा खेळ संपलाय. ऑन साईडला पाहिलं तर बरोबर 3 क्षेत्ररक्षक जे सर्कलच्या बाहेर आहेत, डीप मिड विकेट आहेत, एक डीप स्क्वेअर लेग लॉंग ऑन पुढे आले होते डान्सिंग डाऊन द विकेट पाहिलं होतं वसीम यांनी. आणि काय केलं, टप्पा थोडासा दूर ठेवला, शरीरापासून थोडासा लांब खेळवण्याचा प्रयत्न केला होता. आंखों से दूर खिलाने की कोशिश, टप्पा थोडासा लांब ठेवला होता. आणि पंचांनी इथे सांगितले की बॅट्समन रिव्ह्यू आहे, फलंदाजाने या पंचांच्या निर्णयाला आपण पाहिलं तर अजय सर ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. आणि आता अजय आवळे सर जे पाहण्याचा प्रयत्न करतील. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला तर पुढे सरसावला, तर थोडासा लांब ठेवला तर टप्पा. आता तो किती टप्पा आत आहे बाहेर आहे सर्व गोष्टी अजय सर पाहण्याचा प्रयत्न क्रिक लाईव्हच्या स्क्रीनवरती केला जातोय. आणि पंचांनी पाहिलं आणि त्यांनी सांगितलं इट्स अ व्हाईट बॉल. याचा अर्थ आता जो रिव्ह्यू घेतलेला होता तो सक्सेसफुल झालाय. फलंदाचा रिव्ह्यू सक्सेसफुल रिव्ह्यू, व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला 19. टप्प्याचा चेंडू होता, कट करायचा होता पण इतकी जागा नव्हती. क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हटलं जातं भाई रूम नाही था, आपको कट करना चाहते थे, कट करायचा होता चेंडूला. चेंडू पडला, थोडासा गुडलेनवरनं उसळला, कट करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. खास करून रोहन यांनी निर्धाव चेंडूची सांगता होत असताना मागचा चेंडू जर पाहिला तर थोडासा लांब खेळला होता. हा गुडलेनवरनं उसळी घेणारा चेंडू राईट आर्म राऊंड विकेटचा मारा वसीम करतायत. आता स्विच हिट, जब घी सीधी उंगली से ना निकले तो उंगली के तो थोड़ा सा टेढ़ा किया जाए. टेढ़ा है मगर मेरा है, कुरकुरे तेच सांगतोय, टेढ़ा है लेकिन हे स्ट्रोक मेरा आहे. आणि हेच पाहिलं होता स्विच हिटचा स्वीट हिट, नीट हिट केलाय आणि चेंडूला पाठवले सीमारेषा पार. चौकार, या चौकारानं धावफलक जाऊन पोहोचलाय तो आता 23 धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. चारी बाजूला पाहिलं तर प्रेक्षक थोडेसे स्तब्ध आहेत, शांत आहेत. दुपारचं सत्र आहे त्याच्यामुळे दुपारच्या सत्रामध्ये थोडंसं विश्रांती प्रेक्षक वर्ग देखील देतोय. छोट्या मुलांच्या परीक्षा ज्या आता संपल्या त्याच्यामुळे ते देखील फार मोठ्या संख्येने मैदानावरती दाखल झाले आहेत. आता स्विच हिट केलं होतं पण जास्त जोरात नाही केलं, फक्त हलक्या हाताने जसं थोडासा मोड दिया था, कला के साथ मोड दिया था. बॅकवर्ड पॉइंटेजर मध्ये क्षेत्ररक्षक होते, फील्ड केले गेले. एक धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचेल 24. फार मोठ्या संख्येने छोटा प्रेक्षक वर्ग देखील आला, एन्जॉय करतोय तोही. कारण आता जे उन्हाळ्याच्या सुट्टी पडल्या त्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये अशा FC करंडक हे पाहण्याची संधी त्यांना देखील या मैदानावरती फर्गसन कॉलेजच्या मैदानावरती इथे त्यांना देखील मिळालेले आहेत. आणि तोही देखील छोटा बाल प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतोय. हा टप्प्याचा चेंडू होता, त्या चेंडूला पाठवले हुकचा फटका बाय हुक बाय क्रूक. विशाल नावाप्रमाणे एक विशाल मोठा फटका खेळलाय आणि चेंडूला पाठवलाय फाईन लेग सीमारेषा पार. सिक्सर, षटकार. या षटकारनं धावफलक वेगाने पुढे गेलाय, जाऊन पोहोचलाय तर 30-30. 30 धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे.
आणि तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना धावा फलकावरती 30. मागचे काही सामने पाहिले, कदाचित मागच्या सामन्यामध्ये देखील विशालला एक फटका पाहिला होता, तो इनसाइड आउटचा कव्हर आणि मिड ऑफच्या डोक्यावरनं खेळला होता विशालनं. आताही पाहिलं आखो टप्प्याचा चेंडू होता, या आखो टप्प्याच्या चेंडूवरती थोडंसं बॉडीला रोल केलं, पाठी नेलं आणि चेंडूला पाठवलंय ते फाईन लेग सीमारेषा पार. षटकार. या स्पर्धेच्या निमित्तानं पाहुण्यांची मांदियाळी देखील पाहिली आणि तेही खुश आहेत. बॅक टू बॅक दुसरा. आता काही काना वाटेल की ऍक्शन रिप्ले आहे की नाही, ऍक्शन रिप्ले नाहीये, हा रिप्ले केलाय. मागचा चेंडू देखील अशाच पद्धतीने केला होता. याही चेंडूला पहिल्या चेंडूला येऊन दिला आपल्यापर्यंत आणि त्यानंतर चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. षटकार. शेवटच्या 2 चेंडूवरती 2 षटकार. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा खेळ संपताना पहिल्या षटकामध्ये 5 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा, मागचं षटक आलंय 19 धावांचं आणि 3 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत धावा 36. 36 धावा धापलकावरती आहेत आणि प्रयत्न तोच असणार आहे तर स्वराज्य 11चा की पुढच्या 3 षटकामध्ये किमान अजून 36 धावा जमा करणं कदाचित तो प्रयत्न असणार आहे, कारण मागचा सामना 72 धावांचा जो पाठलाग झाला गेलाय तो त्या दोन्ही टीमनं पाहिलाय. स्वराज्य 11ने पाहिलाय, एसपी बॉईजच्या संघाने देखील तो पाठलाग होताना पाहिलाय. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज शाबास तिथे आहेत, पण टीमने त्याला सांगितले की 1-2 विकेट काढून टाक, बाकीचे सगळे त्याला सांगतील शाबास. त्याच्यामुळे शाबास या वेळेला येणं आणि आक्रमण केलं होतं. प्रशांत जाधव देखील आमच्या जोडीनं जॉईंट होतील. अशा वेळेला त्यांचं गोलंदाजी येणं, ज्यावेळेला तिसऱ्या षटकातील 2 चेंडूवरती, शेवटच्या 2 चेंडूवरती सिक्सर. षटकार. प्रशांत जाधव पुन्हा एकदा आमच्या जोडीनं जॉईंट होतील. शपथ लेकर बहुत बेहतरीन गेंदबाजी की है. टप्पा खाने के बाद उछाल, बहुत अच्छी गेंद. रोहन चौगुले, डेंजरस बैट्समैन, बैक टू द पेबल एंड अब सब लोग बोलेंगे शाबाश. मैदान के अंदर आने के बाद बिल्कुल वो आवाज आई है. पहली गेंद पर सफलता कर एक ही मैच खेले थे, लेकिन आज अगर देखे ये क्रूशियल मुकाबला खेल रहे और सबसे खतरनाक बल्लेबाज रोहन चौगुले, बैक टू द पेबल एंड गॉन. नक्की म्हणजे एकच विकेट घेतलाय, पण तो महत्वाचा घेतलाय. एकच विकेट घेतलाय, पण तो महत्वाचा विकेट. आणि म्हणून म्हटलं ना शाबास तिथे आहेत, पण टीमचे सपोर्टर त्याला सांगते शाबास. एससी करंडक 2025 आप देख रहे हैं. बहुत ही शानदार आयोजन. बीच मैदान पर जो मुकाबला है एसपी बॉयज बनाम स्वराज्य 11, दो तगड़ी टीमें. पहले 3 ओवर का खेल बल्लेबाजों के पक्ष में रहा, लेकिन जब रोहन का विकेट गिरा है ना, तो कमबॅक करने का मौका अपोनेंट टीम को जरूर मिला है. याचा अर्थ काय माहिती का, ज्यावेळेला तुमचा लीडर सेनापती किंवा प्रमुख फलंदाज बाद होतो तो आपसुकच दबाव खालच्या फलंदाजावरती येते. पण तसा विचार करू नका. स्वराज्य 11 कदाचित जे क्रमांक 4, 5, 6 आहेत ना, असं समजा की रोहनचं बाद होणं ही तुम्हाला मिळालेली संधी आहे. अशा वेळेला फार वेळेला संधी मिळत नाहीत. रोहन बॅटिंग करतोय, मग कालच्या 4, 5, 6 ला संधी मिळत नाहीत. पण ज्या वेळेला तुम्हाला संधी मिळाली, ज्याला संधी मिळतो तो नशिबवान असतो. पण संधीचं सोनं करणारा कर्तृत्ववान असतो. कर्तृत्व दाखवायचंय मैदानावरती. पहिल्या चेंडूवरती ते कर्तृत्व शाबादनं दाखवलंय, गडी बाद केलाय, नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. अवसर तो दोनों के पास है. एक तरफ स्वराज्य 11 के पास मौका, जो नए खिलाड़ी इनके लिए, लेकिन एसपी बॉयज हुक किया खूबसूरती के साथ, और खूबसूरती के साथ गेंद बॉन्ड लेने के बाद 4 रन मिला मौका और जड़ दिया शानदार चौका. रचनात्मक तरीके से, कलात्मक तरीके से गेंद थोड़ी रुक कर आई, दोबारा कंधों का इस्तेमाल किया गया, लेकिन तैयार थे बल्लेबाज गौरव इस स्ट्रोक के लिए, इस गेंद के लिए. आणि जसं तुम्ही उल्लेख केला, चेंडू थोडासा थांबून आला, मग फलंदाजांना केलं थोडंसं वाट पाहिली, थोडंसं चेंडूला आपल्यापर्यंत येऊन दिलं, त्यानंतर फटका खेळलाय. चौकारनं धावफलक जाऊन पोहोचलाय 40 वरती. 4040. फक्त ती चर्चा प्रशांतची आपण करूया की आता मागचा सामना दोन्ही टीमनं पाहिलाय, 70च्या वरचा पाठलाग झालाय. एसपी बॉईज कडे चांगली गोलंदाजी, असं नाही की गोलंदाजी नाहीये, पण कदाचित त्याचा वापर बखुबीनं कसा करतायत, चेंजेस कसं करतायत ते पण इंटरेस्टिंग आहे. आणि दुसऱ्या बाजूला स्वराज्य 11 मागचा सामना त्यांच्यासाठी चांगला नव्हता, पण आता हा एलिमेटर आहे. स्वतःला चिमटा मारून जागा करा. हा मॅच महत्वाचा आहे. डू ऑर डाय वाली रेड आहे. त्या सामन्यामध्ये मागचं काही विसरून,
मागचा झालेला काही चुका मागे सारून तुम्हाला पुढे जायचं आहे. डू और डाई करना पड़ेगा, अप्लाई अप्लाई करने का समय आ गया। पुल की ऑनसाइड पर गेंद के नीचे खिलाड़ी, शाबाश शाबाश शाबाश। एक बार फिर वो आवाज आएगी, एसपी बॉयज के लिए कमबैक करने का अवसर दे रहे हैं। अवसर की बात आपने की थी, जैसे स्वराज्य 11 टीम के बीच मैदान पर शाबाद का बोलबाला, वो कह रहे झुकेगा नहीं साला। बहुत बढ़िया गेंदबाजी बीच मैदान पर। जब आप अवसर की बात करें तो स्वराज्य 11 रोहन बैक टू द पैवेलियन चले गए तो नए खिलाड़ी के लिए अवसर है। उस तरह से एसपी बॉयज टीम के लिए कमबैक करने का मौका। पहले 3 ओव्हर में बल्लेबाजों ने उनके ऊपर हमला किया है, वो भी कमबॅक करना चाहेंगे। नक्की. आणि मागचा चेंडू जसा पाहिला तर तो पूल करण्याचा प्रयत्न बॅटच्या स्टिकरला लागला होता. ज्यावेळेला चेंडू लागला ना त्यावेळेला फलंदाजाला गौरवनं देखील दाखवलं होतं की बाबा स्टिकर जवळ लागलाय थोडासा. आणि ते स्टिकर असतं काही वेळेला त्या स्पोर्ट्सच्या दुकानात असतं, मॅन्युफॅक्चरच असतं आणि काही जण आपलं आवडतं पण स्टिकर लागतंय. पण या स्टिकर जवळ लागल्यामुळे काय झालं, त्या चेंडूवरती स्टिकर लागलं विकेटचं आणि तो विकेट आलाय. देखिए स्टिकर की बात करें तो हर खिलाड़ी के पीछे एक स्टिकर होता है। मतलब कोई बल्लेबाज होता है, कोई विकेट कीपर होता है, कोई ऑलराउंडर होता है, कोई फिनिशर होता है, कोई प्रारंभिक बल्लेबाज होता है, कोई मिडिल ऑर्डर का बल्लेबाज। पीछे स्टिकर सबके हैं, लेकिन अगर आपका आपके पीछे वो स्टिकर लगा है ना तो उसके अनुसार आपको काम भी करना पड़ता है। शाबाद विकेट टेकर है, ये स्टिकर इनके पीछे है। 2 शिकार आपने किए, मैच में कमबॅक करने की कोशिश, जान डालने का प्रयास शाबाद कर रहे हैं। नक्कीच ज्याचा उल्लेख तुम्ही केलाय आणि याचा अर्थ काय म्हणजे जसा तुम्ही स्टिकरचा उल्लेख केला तो विश्वास तुमच्या टीमने दाखवलाय, भरोसा दाखवलाय. और आपने स्टिकर का जिक्र किया ना, भरोसा वो स्टिकर है ना जो दूसरी बार पहले जैसा नहीं चिपकता. एकदा निघाला का निघाला. जो विश्वास कैप्टन ने तुमच्यावरती दाखवलाय, जो भरोसा दिखाया है उस पे खरे उतरे हैं शाबाद. बहुत बेहतरीन गेंदबाजी शाबाद द्वारा। और पर खेल दिया बॉन्डिनर पर, खिलाड़ी इस बार नहीं रोकेंगे, दाव पे लगाए सब कुछ, अब रुकेंगे नहीं, झुकेंगे नहीं। गेंद बॉन्डिनर के बाद 4 रन। बाबा थांबायचं नाही, रुकेंगे नाही, रुकेंगे नाही. अशा क्षणाला ज्या वेळेला तुम्हाला थोडासा धावा पाहिजे, रन पाहिजे, या षटकाचा खेळ पाहिला तर थोडंसं संमिश्र ओव्हर आहे. संमिश्र ओव्हर आहे. त्याच्यामध्ये 2 चौकार पाहिले, 2 विकेट पाहिले. संघाची धावसंख्या जर बघितली तर जाऊन पोहोचली होती आता 44 44 धावा धावफलकावरती आहेत. 8 धावा या षटकामध्ये आतापर्यंत आल्यात. पुन्हा एकदा शाबाद तयार होते. एक तर घडलंय विकेट 4 शेवटचा बॉल. डॉट बॉल येतोय का डॉट बॉल शेवटचे चेंडू आला निर्धाव. या षटकाचा खेळ पाहिला ना प्रशांतजी तर 2-2चा आकडा आलाय. 2 विकेट, 2 चौकार, 2 निर्धाव चेंडू, 2-2 आकडे आल्यात आणि 2 संघामधली भिडंत. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती आणि तिथे 2 आल्यात. 4 2 आल्यात. 44 डबल चौका है, एसपी बॉयज बनाम स्वराज्य 11, बहुत ही बड़ा मुकाबला। अब गेंदबाजी में परिवर्तन हो जाएगा। शबाद के ओवर की बात करें तो इन्होंने 8 रन खर्च किए और 2 विकेट आपने किए, 2 शिकार, आपकी मेहनत नहीं जाएगी बेकार। और इस मुकाबले में शहबाद ने कहा रंग बनने के लिए हम भी है तैयार, पलटवार किया, क्योंकि जो गाड़ी है ना इस मुकाबले स्वराज्य टीम की रंपम जा रही थी, उसको ब्रेक लगाने का काम किया शहबाद ने। बहुत बढ़िया गेंदबाजी। सबसे बड़ा विकेट रोहन का, जो एक अच्छी पारी के अंदर थे, 16 पर आउट हुए। रेड्डी आज भी ज्यादा अच्छा प्रदर्शन नहीं कर पाए। विशाल की बात कर तो बहुत इंपॉर्टेंट पारी बीच मैदान पर वो खेल रहे। फिरोज शेख के पास मौका है, लेकिन निगाह रहेगी विशाल के ऊपर। फिरोज भी बहुत बढ़िया बल्लेबाजी करते हैं। गेंदबाजी में परिवर्तन, 5वां ओवर लेके गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर आए। तो करम सर क्या कहना है, जिस तरह से अभी तक 4 ओवर का खेल, औसत की बात कर तो 11 का है, 12 गेंदों का खेल आना बाकी है, कितने रन आप देख रहे हैं? नाही, जसं तुम्ही उल्लेख केला 11च्या सरासरीने 44 धावा झाल्यात. या सरासरीने गेलं तर अजून डबल 2 होतील, 22 येतील. पण 22 नाही तर डबल 3 ऍड करायचे आहेत. 33 44 वरनं 22 नाही तर 33 ऍड करायचे आहेत. या उद्देशानं स्वराज खेळतंय आणि टीम एसपी बॉयचा संघ सांगतोय की 11च्या सरासरीने धावा केल्यात, पण पुढच्या 12 चेंडूमध्ये कदाचित आम्ही 12 ते 15 धावा फक्त खर्च करू. विदिन 60 धावांच्या आत रोखण्याचा प्रयत्न एसपी बॉयज संघ करणार आहे. ते 60 करणार, हे 70 करणार.
60 आणि 70 विशाल 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 मंच आहे आणि विशाल बॅटिंग वरती आहेत आणि स्विच हिटचा सिक्सर षटकार. बिल्कुल खेलते हुए और ये रचनात्मक कलात्मक बल्लेबाजी करना जानते हैं. व्हाट अ शॉट, ब्रिलियंट बैटिंग बाय विशाल. तारामंडल में गेंद को खेल दिया था मॉड्यूलर के बाहर. रिवर्स स्विप अच्छा खेलते हैं. गेंदबाजी में जो परिवर्तन हुआ है, विशाल टू विशाल ये बैटल है. दोबारा हवा में गेंद को खेल दिया. पीछा कर रहे खिलाड़ी, थोड़ा सा मिस स्ट्रोक है. गेंद का पीछा कर रहे लेकिन गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 4 रन. पहले छक्का, उसके बाद में तड़का लगाते हुए चौका. रिवर्स स्वीप खेल रहे हैं, कारगर साबित होते विशाल. डायमंड कट डायमंड, विशाल टू विशाल, बल्लेबाज विशाल कर रहे कमाल. बॅटल मैदानावरती V4 विक्ट्री V4 विशाल आणि मैदानावरती एक तर विशाल कमाल करतोय 16-11चा. मागच्या 4 चेंडूवरती आहे ना 3 षटकार 1 चौकार, 3 सिक्सर लगावले ते 1 चौकार आतापर्यंत त्याने लगावल्यात. संघाची धावसंख्या 54, 54 धावा. धापलकावरती जी चर्चा चालू होती किती धावा करायला हव्या, किती धावा धापलकावरती यायला हव्या, या सर्व गोष्टीची चर्चा मैदानावरती चालले. पायावरचा चेंडू होता, पायावरचा चेंडूला बॉटम हँडचा वापर केलाय, फ्लिक केलाय, फ्लिक ऑफ द रिक्स. चेंडूला पाठवलं मिड विकेट, डीप मिड विकेट सीमारेषा पार, सिक्सर षटकार. बल्लेबाज ने किया शंखनाद, सारी दुनिया रखेगी याद. लगातार चक्के और चौकों की बरसात मैदान के अंदर विशाल द्वारा. स्कोर तेजी के साथ घोड़े की चाल चल रहा है. 60 रन स्कोर बोर्ड पर है. एसपी बॉयज के ऊपर हमला हो रहा है, गेंदबाजों के ऊपर हमला हो रहा है. पिछला ओवर जो था शाबाद का बहुत अच्छा था तो करम से, लेकिन इस ओवर की बात करें तो विशाल महंगे साबित हो रहे हैं. इस ओवर की कहानी सिक्सर चौका छक्का, बल्लेबाज का इरादा है पक्का. और इस वक्त बल्लेबाज ने लगाया शानदार छक्का, गेंदबाज छक्का बक्का. चौथी गेंद लेके विशाल. अब हमें ऑन साइड पर गेंद को पुल किया, बॉडी पर खिलाड़ी है. क्या ये कैच हो जाएगा? कैच होना चाहिए था. मिड विकेट पर कैच छूटा, कैच छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूटा, गेंदबाज का दिल टूटा है. और कहते हैं ना कि भाग्य हमेशा बहादुर का साथ देता है. तो एक हिट पर विशाल धुआंधार पारी खेल रहे, भाग्य का साथ मिला. फॉर्च्यून म्हणजे फॉर्च्यून फेवर द ब्रेव जसं म्हटलं जातं का थोडंसं भाग्य बी बहादूर का साथ देत आहे. आणि असं नाहीये की त्याच एरियामध्ये टार्गेट केलं होतं मिड विकेटच्या सीमारेषा पार. याच्या अगोदरचा फटका खेळला होता. हा फटका खेळताना बॅट कदाचित थोडीशी फिरली, हातामध्ये ग्रीप आहे थोडीशी सैल झाली. संधी होती ती झेल टिपण्याची, ती संधी निसटली. 6-4, 6-2 मागच्या या 4 डिजिट मध्ये या षटकामध्ये 2 षटकार 1 चौकार. आतापर्यंत धुवाधार फलंदाजी विशालची. हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवायचा होता पण तितकं एलिव्हेशन मिळू नाही. जमिनीला काही चेंडू जातोय जोपर्यंत मिड विकेटला फील्ड करतोय. एक धाव आहे चेंडूवरती पूर्ण, एक धावाने धापलकावरती. एकदा आपण नजर टाकूया या षटकामध्ये 19 धावा आल्यात. धावा झाल्या धापलकावरती 63 63. सुंदर बल्लेबाजी इस ओवर में विशाल द्वारा. पिछला ओवर कमाल का था एसपी बॉयज टीम के लिए शाबाद का, लेकिन इस ओवर में लगातार बड़े स्ट्रोक को बल्लेबाज विशाल के. बैट पॉइंट, कवर पॉइंट, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ ऑफसेट पर 5 खिलाड़ी बल्लेबाजी करने के लिए. बल्लेबाज स्ट्राइक करने पर फिरोज शेख सफल होना चाहते थे, ज्यादा ऑफ टाइम के बाद चले गए. गेंद लेग स्टंप के ऊपर, फिरोज बैक टू द पेवेलियन. और फिलहाल अगर देखें तो एक बहुत बड़ा झटका, फिरोज शेख अच्छा प्रदर्शन नहीं कर पाए हैं. सिक्स्टी 63 धावा धापलकावरती आहेत. शेवटचे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फिरोजला बाद व्हावं लागलं. फिरोज बाद होऊन तंबूच्या दिशेने क्रमांक 6 वरती आता बॅटिंगसाठी फलंदाज दाखल होतोय. फलंदाज आणि शेवटचं षटक कोण हाताळणार त्याच्यावरती चर्चा एसपी बॉईजचा संघ देखील करतोय.
पण प्रशांती ती चर्चा आहे, म्हणजे 63 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकामध्ये आता स्वराज्य इलेव्हनचा संघ किती धावांची अपेक्षा करतोय आणि एसपी संघ या षटकामध्ये कमीत कमी किती धावा खर्च करेल याच्यावरती चर्चा सुरू आहे. एक तो एसपी बॉयज चाहेगा 70 के अंदर रोकना, वो इनका प्लान होगा। अगर 63 बने, 7 अगर यहाँ रन आते तो वो संतुष्ट होने वाले हैं। विशाल जैसा खिलाड़ी है जो फॉर्म में आपके पास है और वो आखिरी 6 गेंदे हैं आपके पास, तो वो चाहेंगे यहाँ से 80 के आसपास, 80 के आसपास अगर वो जाते हैं तो स्वराज्य 11 की टीम खुश हो जाएगी। रोहन का विकेट खोने के बाद सबसे बड़ी बात है, मोमेंटम को आपको पकड़ के रखना था। विशाल को ज्यादा बल्लेबाजी करने का मौका इस प्रतियोगिता में नहीं मिला, लेकिन जब मिला तो बड़े मंच पर कमाल का प्रदर्शन करते हुए इस मैच में इंप्रेसिव बल्लेबाजी की है। ओपोनेंट टीम के गेंदबाजी के ऊपर हावी हुए हैं, अनसेटल करने का काम किया है। शेवटचं षटक त्याच करता आले, जसं तुम्ही उल्लेख केला होता बाबा, त्या 80 धावापर्यंत जाईल की काय, मग त्यांना कंट्रोल करायचं आहे. बरोबर फलंदाजावरती थोडंसं नियंत्रण राखायचं आहे, कंट्रोल ठेवायचं आहे. मग अंकुशचा वापर, अंकुशचा अर्थ कंट्रोल असतो, नियंत्रण असतं. आणि आता फलंदाजावरती तो कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न, बिलकुल आपले सही का. आता एसपी बॉयचा संघ 70 वरती थांबवण्याचा प्रयत्न करणार आणि टीम स्वराज्य 11 80. मग ही लढाई आहे ना शेवटच्या 7 चेंडूवरती, त्या 10 धावांसाठी आहे. 70 आणि 80च्या मधली लढाई आता शेवटच्या 7 चेंडूवरती खेळली जात आहे. चान्स आहे दोन्ही टीमला, कारण हा महत्वाचा मॅच आहे, जो एलिमिनेटर आहे. फटका खेळला जातोय जोपर्यंत डीपवरती डीपीट विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव या चेंडूवरती पुन्हा विशालकडे स्ट्राईक पाहिजे, त्याच प्रयत्न चाललाय. एक धाव या चेंडूवरती पुन्हा स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. एक बघूया, पहिल्या चेंडूवरती गडी बाद झालाय आणि तोच आहे. म्हणजे आता या शेवटच्या ओव्हरमध्ये बघा, एक याच्या अगोदरचा आपण क्वालिफायचा मॅच पाहिला होता, डीजीला एलिमिनेटरचा एखादा पण एक चर्चा आपण करतोय. एलिमिनेटरचा सामना होता, ज्या वेळेला आपण पाहिलं तर रणजित दादा संघ चांगली कामगिरी करतो. पण काय झालं होतं शेवटच्या त्या 3-4 चेंडूवरती चूक काय झाली होती की स्ट्रायकर चेंज नव्हता झाला. कदाचित ती चूक होती. त्या 1-1 2-2 धावांनी थोडंसं समीकरण बदललं होतं. आता स्वराज्य 11 काय करतोय, आपला बेस्ट बॅट्समन आहे, सर्वोत्तम फलंदाज आहे, तो स्ट्राईक वरती राहायला पाहिजे. भले दुसऱ्या एंडनं फलंदाज बाद होईल, पण विशालचं स्ट्राईक वरती राहणं इथे आवश्यक है। जी हाँ, सेठ बल्लेबाज है, बहुत अच्छी बल्लेबाजी वो कर रहे हैं और सही सोच मैं समझ सकता हूँ। अगर एक गेंद पर नए बल्लेबाज आए, अगर उनका विकेट आपने सैक्रिफाइस किया तो कोई परेशानी नहीं है, लेकिन दुबादार बल्लेबाजी के विशाल ने तो वो स्ट्राइकर इनकी तरफ रहना चाह रहे हैं। अंकुश रनों पर अंकुश लगाना चाह रहे हैं एसपी बॉयज टीम के लिए। इस ओवर की बात करें तो बहुत ही महत्वपूर्ण ओवर है। अभी 5 गेंदों का खिलाना बाकी, स्कोर फिलहाल 64 रन स्कोर बोर्ड पर है। और एक तरफ बल्लेबाज विशाल की बात करो तो इन्होंने प्रभावित किया, 33 पर कहते रहे 9 गेंदों का सामना किया, छक्कों की बरसात की, रचनात्मक बल्लेबाजी, कलात्मक बल्लेबाजी, असरदार खिलाड़ी है विशाल। इस ओवर की अगली गेंद सीधे बल्ले से गेंद को खेल दिया, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी, बहुत अच्छी फील्डिंग, बेहतरीन फील्डिंग, तालियां बज रही है, सब लोग तालियां बजा रहे, मैदान के बाहर से तालियां बजती हुई, लाजवाब फील्डिंग रही है विशाल द्वारा। विशाल है वहां जो शॉट अच्छा खेले हैं, कमाल की एक बार फिर बल्लेबाजी, विशाल फील्डिंग कर रहे लॉन्ग ऑन पर, उच्च क्वालिटी की फील्डिंग बॉल पर हुई है। क्रिकेट टॉप क्लास आहे आणि दोन्ही विषयाला फ्रेम मध्ये देखील आले होते. ऍज अ बॅट्समन विषयाला पाहिला होता, फटका केला होता लॉंगाच्या दिशेनं आणि विषयाला बघा शॉर्ट हँडेड आहेत, इतकी जास्त उंची नाही आहेत, पण वेळेवरती वाचवलेल्या या धावा महत्वाच्या ठरतील. आणि महत्वाचं काय, फक्त आपने रन नाही रोके, आपने आपके गेंदबाज का मोराल भी रोका है. त्या षटकार आला असता, दबाव गोलंदाजावरती आला असता आणि तो दबाव थोडासा हटलाय. और दूसरे एक बार फिर एक सिक्के का दूसरा पहलू भी आपको बताएंगे। और क्या हुआ दूसरी बात, ओ माय गॉड, काट कसर करून तुम्ही कमावलं आणि इन्कम टॅक्स मध्ये गमावलं। चेंडू सीमारेषा पार, चौकार। केला गेला, इन्कम टॅक्सचा उल्लेख केला, पण आता काय झालंय, जीएसटी आलाय आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहे ना, तेव्हा जीएसटी प्रत्येकाला पाहिजे. गारगार सरबत आणि टरबूज तिन्ही पाहिजे. जीएसटी, गारगार सरबत आणि त्याच्या जोडला टरबूज. हा चौकार आलाय, नशिबाचा चौकार, बॅटच्या आतल्याकडे लागला होता, चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार. फुलटॉस बॉल, क्षेत्ररक्षक आहे तर मिड विकेटला त्याच्या डोक्यावर आउटफील्ड एकदम टणक आहे. चेंडू जसा पडला तसा उसळला आणि चेंडू गेलाय बॅक टू बॅक, दुसरा चौकार. टेनिक्सचा बॉल आहे, विकेट आपण आउटफील्ड टणक आहे, त्यामुळे चेंडू पडल्यानंतर थांबत नाही, तिथे क्षेत्ररक्षकाच्या डोक्याला आपण बघू, त्याच्या बरोबर डोक्यावर गेला
और वो गाना बजता हुआ उड़ी उड़ी जाए, गेंद बाउंड्री के बिल्कुल बाहर जाते भी। स्कोर 73 फॉर 5। 4 गेंदों का खेल हुआ है, 2 गेंदों का खेल आना बाकी है। स्ट्राइक रेट पर बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए सुनील इस वक्त स्ट्राइक रेट पर है। अंकुश गेंदबाजी कर रहे हैं और टप्पा खाते थोड़ा सा गेंद ऑफ टप के बाहर आई। एक तरफ विशाल जैसे बल्लेबाज तो करम सर नॉन स्ट्राइकर इनके तरफ वो चर्चा कर रहा था, जब वो फील्डिंग बहुत बढ़िया विशाल की रही बॉडी नेट पर, तब जाकर वो सिंगल लिया गया था, सुनील को मौका मिला था। लेकिन फील्डिंग खराब हुई, इनको आपको बांध के रखना था, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया था। लेकिन खराब फील्डिंग के कारण 4 रन उसके बाद में उसका फायदा बल्लेबाज ने उठाया और स्क्वायर लेग बॉडी की तरफ एक चौका जड़ा। अब स्कोर 74 5 विकेट के नुकसान पर। 74 74 धावा धापलकावरती आहेत आणि जसं आपण चर्चा करत होते की बाबा 80 पर्यंत प्रवास होईल का, पण तुर्तास 75 75 धावांची वेस त्याच्या अगदी जवळ आहे, अगदी जवळ आहे. पण ही पहिली इनिंग आहे, दुसरी इनिंग याच्यापेक्षा धमाकेदार येऊ शकते. 74 धावा धापलकावरी शेवटचा बॉल आहे, शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका, शेवटच्या चेंडूवरती मोठा वार, शेवटच्या चेंडूवरती षटकार. धावफलक जाईल 6 न वाढून 80 वरती. षटकाराला 80, चौकाराला 78, 2 झाले तर 76 आणि विकेट गेला तर 74. 74 76 78 80. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू तो अपेश केला होता. क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत फील्ड करतील. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण, 2 धावा या चेंडूवरती पूर्ण, 2 धावांनी धावफलक पुढे चाललाय. 6 षटकांचा खेळ संपलाय आणि 6 षटकांचा खेळ संपताना धावा आहे धावफलकावरती 76. 66 धावा, 77 धावांचा पाठलाग करायचा आहे. सत्तेबे सत्ता पाहिला होता, आता तो सत्तेबे सत्ता आणायचा आहे. तर या मॅच वरती सत्ता तुम्ही गाजू शकणार. सत्ते पे सत्ता, किसका चलेगा पत्ता, हुकुम का इक्का कौन है वो देखना बहुत जरूरी है। 77 इज द टारगेट, 77 रनों का टारगेट है। जैसे हम चर्चा कर रहे थे 70 के बारे में, 80 के बारे में, ना 70 है ना 80, ये बीच का स्कोर है। पिछले मैच में 72 का टारगेट था, इस मैच में 77 रनों का टारगेट। लेकिन पिछले 2-3 गेंदों की जो कहानी थी जिसमें विशाल नॉस्टेकर इनकी तरफ रहे, तो उसका फायदा मिला है मेरे हिसाब से एसपी बॉयज टीम को, नहीं तो यही स्कोर 80 के पार भी जा सकता था। जाऊ शकला असा जाऊ शकला, पण आता धावफलक असं झालंय ना की म्हणजे तिथून कदाचित स्वराज्य 11 संघ देखील थोडा सुकावला आहे. पण आता 77 धावांचा अर्थ काय माहिती का, 7-7 एक साथ खेळायचं आहे, एक साथ खेळायचं आहे, एक दिलाने खेळायचं आहे. तर तुम्ही सांगणार हम साथ साथ है, हम एक साथ है. तर या 77 धावांचा पाठलाग इथे होऊ शकेल. पण पहिल्या डावापेक्षा दुसरा डाव इंटरेस्टिंग होऊ शकतो. एक ब्रेक आलाय, मी पुन्हा एकदा प्रशांतजी आपल्या दिशेने येतोय. जी हाँ बिल्कुल, एक दूसरे का साथ देने का समय आ गया, एक दूसरे का देंगे साथ तभी तो बनेगी बात। 77 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए एसपी बॉयज टीम के लिए। आप कहानी इंटरेस्टिंग है, डीजे मास्टर हमारे साथ जुड़ेंगे। 77 प्राप्त है, लेकिन क्या पर्याप्त है वो आने वाला समय बताएगा।
रोहित यादव, वैभव को प्रमोशन दिया गया, थोड़ा ऊपर भेजा गया 77 रनों का पीछा करने के लिए, क्योंकि बहुत शानदार प्रदर्शन रहा है वैभव का। कल भी देखिए इन्होंने यादगार पारी खेली थी, लाजवाब प्रदर्शन रहा था इनका। अंपायर दोनों मैदान के अंदर पहुंच चुके हैं, महेश यादव और प्रशांत आवले। टीवी अंपायर अजय आवले। प्रतियोगिता का दूसरा मुकाबला, तीसरे दिन का खेल, ग्रैंड फाइनल आप देख रहे हैं एफसी करंडक 2025। वसीम दिलगर, डीडीएल ग्रुप, सोमनाथ भाऊ पवार, जो चौथा प्राइज है, फोर्थ प्राइज 5000। उसके बाद स्पॉन्सर भी है, टूर्नामेंट के आयोजन करता एसपी बॉस टीम के लिए टारगेट बहुत बड़ा दिया गया है। और दोपहर का सत्र बिल्कुल चल रहा है, आकाश में सफेद बादल, धूप खिली हुई है, अच्छा माहौल, प्रसन्न माहौल है। फर्गुसन कॉलेज के इस खूबसूरत ग्राउंड पर एक जबरदस्त घमासान देखने का मौका। अविनाश एलप्पा, जो कैसे खिलाड़ी थे, लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन पर बड़े स्ट्रोक लगाना, वी में खेलना पसंद करते थे, और उनके याद में ये टूर्नामेंट एफसी करंडक का 2025। गेंदबाजी में रोहन चौगुले, सामना करने के लिए बल्लेबाज वैभव। राजेश जी हमारे साथ इस टूर्नामेंट की दास्तान अपने कलमों से लिख रहे हैं। क्रिक लाइव पर ये टूर्नामेंट, क्रिक हीरोज पर बहुत सारे अपडेट। मिस्टर प्रणव हमारे डिजिटल स्कोरर, ऑन साइड पर मिड ऑन, मिड विकेट, पावर प्ले ऑन, 2 ओवर का पावर प्ले, और प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे रोहन चौगुले। वैभव इनफॉर्म बैटर है, शानदार बल्लेबाजी रही है इनकी इस ओवर की पहली गेंद। तेज रफ्तार की गेंद थी, बॉडी का वेट पीछे चला गया था, ऑनसर पर खेलने का प्रयास, बीट हुए बल्लेबाज, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं। बिंदी गेंद के साथ आगाज किया रोहन चौगुले ने। अश्विन बनाई इस प्रतियोगिता में बहुत बढ़िया बल्लेबाजी, खास करके शानदार प्रदर्शन रहा हमेशा प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर। और एक ऐसे खिलाड़ी हैं जिन्होंने एसपी बॉयज के लिए उम्मीदें बढ़ाने का काम किया है। रोहन चौगुले तैयार, शॉर्ट पिच गेंद बैकफुट पर चले गए, बॉडी का रोल किया, बहुत ही अच्छा स्ट्रोक है, गेंद बॉडी लाइन के बाद 4 रन मिला, मौका जड़ दिया, शानदार चौका। टूर्नामेंट में, लेकिन इस बार देखिए टप्पा खाते उछाल मिला था, बैकफुट पर बल्लेबाज तैयार थे, क्रीज के गहराई का अच्छा इस्तेमाल किया वैभव ने, अपनी पारी का पहला चौका। रिवर्स स्वीप, इस बार टाइमिंग अच्छा नहीं है, 5 रन पर खेल रहे बल्लेबाज वैभव, जिनके ऊपर दारोमदार रोहित यादव को अच्छी पारी खेलने की जरूरत है। टीम के कप्तान जिनके ऊपर दारोमदार रहेगा, जिम्मेदारी रहेगी। रोहन चौगुले भी कुछ कमाल के खिलाड़ी हैं, सबके लिए एक बार भी पता है जिस तरह से इनका प्रदर्शन रहा इस प्रतियोगिता में। सापन न्यूली के बीच लड़ाई देखने का मौका मिलेगा। एक तरफ टीम के कप्तान रोहित यादव, ऑफसेट पर 5 खिलाड़ी। सुंदर स्ट्रोक, कमर के ऊपर से गेंद को खेल दिया बाउंड्री लाइन के बाहर, 1 बॉल ओवर द रोप एंड 4 रन्स। ब्यूटीफुल शॉट प्लेड बाय रोहित यादव। को करते मोहित, इस खिलाड़ी का नाम है रोहित, स्कोर 9 रन पर पहुंच चुका है, और रोहित के पारी का ये पहला चौका, बेहतरीन स्ट्रोक था। पॉइंट कवर पर खिलाड़ी तैनात, ऑफ टप के बाहर गेंद खेलने की कोई कोशिश नहीं है, गेंद चली गई विकेट कीपर की तरफ, रन बनाने का कोई अवसर नहीं है। इस बार ऑफ टप को कवर करके गेंद को जाने दिया था विकेट कीपर के लिए। ये बहुत अच्छी गेंद थी गेंदबाज रोहन चौगुले द्वारा। इंपॉर्टेंट पारी खेल रहे रोहित, 2 बल्लेबाज जिन्होंने प्रभावित किया, 2 खिलाड़ी जिन्होंने प्रभावित किया, गेंदबाजी कर रहे गेंदबाज रोहन चौगुले। हवा में गेंद को खेल दिया, खिलाड़ी है पॉइंट पर,
जजमेंट अच्छा नहीं है तो 2 रन लेने का मौका या एक रन पर संतुष्ट है और वैभव को मौका देना चाह रहे हैं। बहुत महत्वपूर्ण मैच है। डबल फिगर में स्कोर पहुंच चुका है। 10 रन 6 ओवर का मुकाबला। पहले ओवर की कहानी अगर देखें तो बहुत ही बेहतरीन गेंदबाज का प्रदर्शन रोहन चौगुले कर रहा है। पहले ओवर का खेल और पहले ओवर में बगैर किसी नुकसान के रन संख्या 10 रन जीतने के लिए चाहिए 77। अभी भी यहां से 67 रनों की जरूरत। टेन पनन गेंदबाजी में हो रहा है परिवर्तन। केतनवीर अपने बॉलिंग पर तैयार है। सामना करने के लिए बल्लेबाज रोहित यादव। टीम के कप्तान कप्तानी पारी खेलने का समय आ गया क्योंकि ये मुकाबला बहुत महत्वपूर्ण होगा। डू और डाई करना पड़ेगा अप्लाई और आपको देना पड़ेगा रिप्लाई। यहां से टीट फॉर टैट जवाब देने की जरूरत है। केतनवीर गेंदबाजी करने का तैयार। ऑन साइड पर एक डीप मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी है और ऑफ साइड पर पॉइंट के खिलाड़ी बाउंड्री लाइन की तरफ क्योंकि पावर प्ले ऑन है। केतनवीर की पहली गेंद बैकवर्ड जाके गेंद को कट करना चाहते थे। बहुत अच्छी गेंद। स्टार्ट तो बिल्कुल अच्छा किया केतनवीर ने बिंदी गेंद के साथ। 7 गेंदों में 10 रन। 36 गेंदों में आपको बनाने 77। अच्छा बैटल संघर्षपूर्ण मुकाबला देखने का मौका मिलेगा जिससे इससे पहले एक बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला आपने देखा था। शानदार खेल। गेंदबाजी करने गेंदबाज अपने बॉलिंग मार पर केतनवीर ऑन साइड पर खेल दिया। बाउंड्री लाइन पर खिलाड़ी है। मिड विकेट पर गेंद के नीचे आ रहा है। ये कैच हो जाएगा। कैच आउट। रोहित यादव बैक टू द पेवेलियन। केतनवीर को मिली है सफलता। पहला ब्रेक तो अपनी टीम के लिए दिलाते हुए। गेंदबाजी केतनवीर द्वारा इस मुकाबले में रोहित यादव की जगह लेने के लिए अब किसको मौका मिलेगा? क्या वसीम आएंगे बल्लेबाजी करने के लिए? वो देखना बहुत दिलचस्प है। टीम के कप्तान जो है ना बैक टू द पेवेलियन चले गए। 77 का टारगेट है। अगर टारगेट बहुत बड़ा है तो गेंदबाजों को टारगेट करना पड़ेगा तब जाकर आपका टारगेट पूरा हो जाएगा क्योंकि टारगेट बहुत बड़ा है। लक्ष्य बहुत बड़ा है। सफलता मिली है केतनवीर को। वसीम आ रहे बल्लेबाजी करने के लिए। एक मैच बहुत अच्छी बल्लेबाजी उन्होंने की थी। बेहतरीन खिलाड़ी है। फिटर में बहुत अच्छा स्ट्रोक भी है और सामने गेंदबाज के तनवीर तैयार। जब सफलता आपको मिली है ना तो गेंदबाज का कॉन्फिडेंस बढ़ने वाला है। एसपी बॉयज और स्वराज 11 दो तगड़ी टीमें मैदान के अंदर। पहले मुकाबले में रंजीत दादा शिरोले और विराट प्रतिष्ठान दोनों टीमों ने बहुत अच्छा प्रदर्शन किया। पैसा वसूल मैच था। रोचकता बरकरार रही। अविनाश एमकर इनके लिए ये एक बहुत बड़ा टूर्नामेंट एफसी करंडक 2025 दूसरा संस्करण। वसीम धीरे धीरे अपने स्ट्राइकर इनकी तरफ आ रहे हैं। मैदान के ऊपर आते हुए वसीम दिलगर क्षमता है, काबिलियत है, सब कुछ है इनके पास। अनुभव की कोई कमी नहीं है। रोहन चौगुले दूसरी तरफ कप्तानी कर रहे हैं। अपने बोरिंग पार्ट पर गेंदबाज तैयार है गेंदबाजी करने के लिए। आज के तनवीर के ऊपर सबके निगाहें। पहली गेंद पर बिंदी गेंद, दूसरी गेंद पर विकेट। स्कोर 10 रन 1 विकेट के नुकसान पर। अब डीप मिड विकेट का खिलाड़ी बाउंड्री लाइन पर है। प्लान वसीम के लिए भी तैयार। ब्रोकन में गेंद आउटसाइड पर खेल दिया। स्क्वायर लेग पर गेंद को फील्ड किया जाएगा। एक से ज्यादा नहीं है। स्कोर अब नेल्सन आंकड़ा 11 रन 1 विकेट के नुकसान पर। एसपी बॉयज किसी एक बल्लेबाज को वो बड़े स्ट्रोक तो खेलने पड़ेंगे। मोमेंटम को अपने पास रखना पड़ेगा। पहले ओवर में रोहन चौगुले ने केवल 10 रन खर्च किए हैं। पावर प्ले में लाजवाब गेंदबाजी सटीक लाइन के साथ रोहन चौगुले द्वारा। अब दूसरी तरफ केतन वीर आए हैं दूसरा ओवर लेके। स्ट्राइक रेट पर एक इनफॉर्म बैटर जिनके पास क्षमता बहुत है। हुनरबाज खिलाड़ी है वही वो ऑन स्ट्राइक। ऑफ साइड पर
एक प्लास्टिक पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर और एक मिड ऑफ पर खिलाड़ी। अब से पर 5 खिलाड़ी। टप्पा खाती गेंद ऑफ टाइम के बाहर चली गई है। इस बार खेलने का कोई प्रयास नहीं है। ऑफ टर्म के थोड़ा सा बाहर है। गेंद को टप्पा खाते देखा कि ऑफ टर्म के बाहर है तो जाने दिया। नॉन स्ट्राइक रेंज पर जो बल्लेबाज जो वसीम साहब को मैं देख रहा हूँ, वो तो बिल्कुल शांति से वहां खड़े हैं। दो ऐसी गेंदें जिसमें आपने खेलने का प्रयास नहीं किया है। ऑन साइड पर पुल किया, इसी क्षेत्र में बॉर्डर पर खिलाड़ी, लाजवाब कैच। रेड्डी रेडी थे और बल्लेबाज वैभव बैक टू द पेविलियन गॉन, सफलता मिली। बॉयज के खिलाड़ी ना लेट आ रहे हैं मैदान के अंदर। मैदान के अंदर जल्दी आना होगा क्योंकि जब विकेट गिर रहे हैं ना तो वो पॉजिटिव सोच, इंटेंट, बॉडी लैंग्वेज आपको दिखानी पड़ेगी। इंपॉर्टेंट मैच है ये क्योंकि सामने टीम जो आप देख रहे हैं स्वराज 11, अभी तक बढ़िया प्रदर्शन इनका रहा है। एसपी बॉयज टीम हालात इस वक्त अच्छे नहीं है, लेकिन अब वसीम के ऊपर सबकी निगाहें। वो किस अंदाज से बल्लेबाजी करेंगे। नंबर 4 पर बैटिंग करने का मौका मिल रहा है सूरज जाधव। बहुत समय वो डगआउट में थे। देखा क्या बल्लेबाज वैभव जो सबसे बेहतरीन खिलाड़ी बैक टू द पेवन चले गए। मिड विकेट पर रेड्डी साहब का यह दूसरा कैच है। स्कोर फिलहाल रुका हुआ 11 पर। गेंदबाजी कर रहे हैं, गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर दोबारा तैयार होते हुए। गेंद तनवीर, बल्लेबाज सूरज यादव धीरे धीरे मैदान के अंदर पहुंच चुके हैं। फील्डिंग सेटमेंट पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ। अब लॉन्ग ऑफ पर जो खिलाड़ी बिल्कुल मिड ऑफ क्षेत्र में बल्लेबाज सूरज यादव ऑन स्ट्राइक। अब रेड्डी साहब बिजी रहे हैं। गेंद बाउंड्री की तरफ आ रही है। मिड विकेट पर बाउंड्री पर गेंद को फील्ड किया जाएगा। 1 रन का इजाफा। बल्लेबाज सूरज यादव का खाता खुला। स्कोर पहुंच चुका है 12 पर। पावर प्ले में अच्छा प्लान स्वराज 11 टीम का रहा है क्योंकि एसपी बॉयज टीम एक स्ट्रॉन्ग टीम है। लेकिन फिलहाल पहले 2 ओवर की कहानी अगर देखें तो बेहतरीन गेंदबाजी। पहले 12 गेंदों में स्कोर बोर्ड पर आंकड़े देखे 12 रन है, तो औसत इतना अच्छा नहीं है। पावर प्ले में पावरफुल गेंदबाजी रही है स्वराज 11 टीम के गेंदबाजों द्वारा। स्कोर 12। रोहन चौगुले अपने बॉलिंग पर तैयार है। 12 रन 2 विकेट के नुकसान पर एसपी बॉयज। 2 ओवर की कहानी समाप्त हुई है। अभी भी 24 गेंदों का खिलाना बाकी है। 24 गेंदों में जीतने के लिए 65 रनों की जरूरत है। फ्रंटर गेंदबाज है रोहन चौगुले। बहुत शानदार गेंदबाजी के पहले ओवर में। स्ट्राइक रन पर सूरज यादव। आगे आकर गेंद को खेलने का प्रयास किया गया। हल्का सा अपील कर रहे विकेट कीपर, लेकिन आउट। बल्लेबाज आउट। सूरज यादव बैक टू द पेविलियन। बहुत बड़ी सफलता मिली है। बल्लेबाज सूरज की पारी समाप्त। रोहन चौगुले को मिली है और एक जबरदस्त सफलता। और बढ़ता हुआ बल्लेबाजों के ऊपर एसपी बॉयज के ऊपर दबाव। मोमेंटम स्वराज 11 के पास। बहुत ही शानदार गेंदबाजी, सदवी गेंदबाजी रोहन चौगुले द्वारा। आगे आकर खेलने का प्रयास किया था सूरज यादव ने, लेकिन बल्ला का एक बार फिर समाप्त हुआ स्क्वेयरली की तरफ। आपको सीधे बल्ले से खेलना है।
अगर आप सीधे बल्ले से नहीं खेलेंगे और गेंद आउट ऑफ द स्टंप है तो बाहरी किनारा लगने के बहुत सारे आसार होते हैं। वही हुआ, बाहरी किनारा विकेट कीपर ने शानदार कैच लपका, विकेट गिरने का सिलसिला जारी है। 12 रन 3 विकेट के नुकसान पर रोहन चौगुले, विशाल ऑन स्ट्राइक। सुंदर स्ट्रोक है, फाइन लेग क्षेत्र में गेंद को खेल दिया है, पीछा कर रहे खिलाड़ी, आउटफिट सुपर पास, गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन, नजाकत भरा स्ट्रोक है, वेलकम बाउंड्री। आर्टवर्क करने की जरूरत नहीं होती है, कभी कभी स्मार्ट वर्क करने की भी जरूरत है। ये स्मार्ट वर्क था, एक्शन रिप्ले देखे क्रिक लाइव पर। चतुराई के साथ विशाल ने इस गेंद को खेल दिया था फाइन लेग पर। तेंदुलकर इस तरह के स्ट्रोक बहुत बार खेलते थे, स्वीप, पैडल स्वीप, टपकाती पर उछाल मिला था, बैकफुट जाके गेंद को कट करना चाहते थे। इस बार बल्ले का अनुरी किनारा, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है। स्कोर 16 पर रुका हुआ, 16 रन 3 विकेट का नुकसान पर एसपी बॉयज। गेंदबाजी करे रोहन चौगुले। 3 ओवर की जो कहानी है बहुत ही बेहतरीन रही है स्वराज 11 के लिए। लाजवाब प्रदर्शन, दोबारा उसी अंदाज पे ऑन साइड पर फाइन लेग पर खेलना चाह रहे थे। इस बार टेलीग्राम मिल गया था रोहन चौगुले को, आउट ऑफ द स्टंप, अच्छी गेंद, बिंदी गेंद है। अब दबाव बढ़ता हुआ बल्लेबाजों के ऊपर, मोमेंटम स्वराज के पास। स्कोर 16 रन 3 विकेट के नुकसान पर। आपके पास 20 गेंदे, 61 रनों की जरूरत मुकाबला जीतने के लिए। टपकाते उछालता, बैकफुट में चले गए, अपर कट खेला, पॉइंट बॉडी लाइन के बाद 4 रन। व्हाट अ शॉट, मैग्निफिसेंट स्ट्रोक। विशाल इस बार पूरी तरह से तैयार थे, टप ऑफ द बॉल जाके गेंद को पॉइंट के ऊपर से खेल दिया। सचिन तेंदुलकर और वीरेंद्र सहवाग ये शॉट कमाल का खेलते थे। शुभ अख्तर के खिलाफ पाकिस्तान के गेंदबाज के खिलाफ जो शॉट खेला गया था वो बिल्कुल यादगार था। अब चक्कर विशाल की गाड़ी पटरी पर, बढ़िया गेंद, बल्ले का अनुरी किनारा, भागे का सारा, पीछा कर रहे खिलाड़ी, गेंद ट्रैवल बाउंड्री लाइन के बिल्कुल बाहर जाएगी, 4 रन। वंडरफुल बैटिंग। एफसी करंडक 2025 की अद्भुत कहानी आप देख रहे हैं। 3 ओवर, स्कोर 24, 18 गेंद में आपको बनाने, यहां से अगर देखें तो 61 रन चाहिए, 53 रनों की जरूरत है। तो 18 गेंद 53, पहले 3 ओवर में तुकरन सर केवल 24 आए हैं, लेकिन आखिरी ओवर में जो शानदार शॉट, खास करके आखिरी ओवर की कहानी में आपको बताऊंगा, चौका, डबल चौका आया था, 2 शानदार चौके बल्लेबाज विशाल के बल्ले से। क्या मोमेंटम आपके पास आया वो देखना बहुत जरूरी है, और 18 गेंदों का खेल जीतने के लिए जो टारगेट आपके पास सामने है वो देखते हुए क्या आप मैच में है एसपी बॉयज? नक्कीच आपण त्या दिशेने येऊया. आपण एफसी करण्याचा आता सध्या थरार रंगलेला असताना आपण बघतोय बघा 6-6 षटकांचा सामना होता. ज्यावेळेला 3-3 षटकांचा उल्लेख केला ना, मागचे 3 सेशन आहेत ना, डॉमिनेट केले ते स्वराज 11नं. आता एक शेवटचा 3 षटकांचा जो स्पेल आहे ना, तो डॉमिनेट करायचा आहे या खास करून एसपी ग्रुपला, तर या धावांचा पाठलाग होऊ शकेल. पण जसं तुम्ही उल्लेख केला, मागच्या 2 चेंडूवरती 8 धावा आल्यात, पहिल्या 16 चेंडूवरती 16 धावा आल्या त्या, पण मागच्या 2 चेंडूवरती 8 धावा आल्यात. त्याच्यामध्ये कदाचित तो मोमेंटम जो शिफ्ट होण्याचा प्रयत्न करतोय या बाजूने त्या बाजूला, बघूया त्याचा किती फायदा होतोय. पण मॅच अजूनही आहे, दोन्ही टीमसाठी आहे, दोन्ही टीमसाठी अजूनही सामना आहे, कारण हा एलिमिनेटर आहे. कोणीही सामन्यामध्ये सहजासहजी हार मानणार नाही, किंबहुना माघार घेणार नाहीये. पहिला चेंडू हाताळला जातोय, ऑफ स्टॉनच्या बाहेरचा चेंडू होता, बॅकपडला गेला, खेळला चेंडू जोपर्यंत फील्ड करतील लॉंग ऑफच्या रिजनमध्ये, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय, थोडासा वेळ घेतला, लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने वेळ घेतला. 3 धावा या चेंडूवरती पूर्ण, 3 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या. आणि नक्की तुम्ही जसा उल्लेख केला होता तो मोमेंटम त्या बाजूला शिफ्ट झालाय. आता तो शिफ्ट झालाय
त्याचा किती फायदा. पण 18-53चा जो मॅच आहे ना, याचा अर्थ पुढच्या 18 चेंडूमध्ये एक 6 चेंडू तुम्हाला चांगले फटके खेळायचे आहेत. पिछले 3 गेंदों की कहानी देखे तो 11 रन आए हैं, स्कोर 27, 27 रन, 50 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए। 17 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है, तो मैच बहुत अच्छा है। शानदार खेल मैदान के अंदर, 17 गेंदे और 50 रन चाहिए। विशाल गेंदबाजी कर रहे, टपकाते गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर चली गई। गति परिवर्तन करना चाहते थे, व्हाइट बॉल का इशारा महेश यादव ने किया। 17 गेंदों का खेल, 49 रनों की जरूरत है। पिछले 4 गेंदों में तुकरम सर एसपी बॉयज के लिए मोमेंटम है। बहुत बढ़िया बल्लेबाजी हुई और मिस्टर एक्स्ट्रा भी आ रहे हैं, तो रन आ रहे हैं एसपी बॉयज टीम के लिए। रन येतात आणि रन रन कसे येऊ द्या. अशा क्षणाला जसं म्हणताय तुम्ही म्हटलं तर एक्स्ट्रा रन येऊ द्या, बॅट नेऊ द्या, बाईज नेऊ द्या, एक्स्ट्रा नेऊ द्या. रन येणं गरजेचं आहे, रन येणं गरजेचं आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न केला होता, थोडंसं दूरवरनं खेळ होता चेंडू. डॉट बॉलची सांगतात तर दुसऱ्या बाजूला स्वराज्य इलेव्हनचा संघ. हे षटक महत्वाचं आहे. या षटकामध्ये आलेल्या 10, 12, 15 धावा पुन्हा एकदा मॅच त्या बाजूला जाऊ शकतो. मागचा चेंडू निर्धाव. टपकाते उछालता, थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर गेंद थी और आंखों से दूर गेंद थी, आपसे दूर गेंद जा रही थी, तो शॉट खेला गया, तब गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं था। विशाल हुक करना चाहते थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर तो नहीं आई है। सुंदर खेल मैदान के अंदर गेंदबाज द्वारा, विशाल अच्छी गेंदबाजी कर रहे। अब जाकर क्या गेंद उनके आंखों को लगी है वो देखना बहुत जरूरी है। पानी की जरूरत होगी, पानी चाहिए मैदान के अंदर, पानी या डेंट टॉनिक, ये तो बातें पता चलेगा, लेकिन तुकरम सर इंटरेस्टिंग मैच है। 18 गेंदों में 53 चाहिए थे। पिछली 2-3 गेंदों की कहानी देके मैं आपको बताऊंगा। पहली गेंद पर 3 रन, दूसरी गेंद पर व्हाइट बॉल, तीसरी गेंद पर वो बिंदी गेंद या एक बार पर सिंगल सिंगल रन। देखते इस वक्त अंपायर का क्या इशारा होगा। तकलीफ है बल्लेबाज के लिए। नाही लागल्या चेहऱ्यावरती लागल्या, फक्त आता अपेक्षा तीच करतो किंवा दुखापत जास्त गंभीर नसावी. कारण अशा वेळेला ज्यावेळेला कदाचित जो चेंडू जो हार्ड हिटर टेनिसचा बॉल आहे, हेड एक चेंडू हाताळला गेला तर आखूट टप्प्याचा चेंडू त्या चेंडूवरती लवकर पोझिशनमध्ये येताना पाहिलं होतं. फक्त तीच आहे, आपण शुभेच्छा व्यक्त करू की बाबा जास्त दुखापत गंभीर नसावी. हा सामना महत्त्वाचा आहे, एलिमिनेटरचा मॅच आहे. तर दुसऱ्या बाजूला पहिल्या क्वालिफायचा मॅच ज्या संघानं गमावलाय ना, तोही संघ हा सामना पाहतोय. तोही संघ पाहतोय, रणजितदादा शिरोळीचा संघ तो सामना पाहतोय. फक्त त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की आता तो क्वालिफाय नंबर 2चा मॅच आहे ना, त्यावेळेला आमच्या समोर म्हणजे त्या टीमच्या समोर कोण येणार? स्वराज्य इलेव्हन येणार की दुसऱ्या बाजूला एसपी ग्रुप? जी हाँ, उनको तो वो मुकाबला देखना पड़ेगा, क्योंकि सामने वाली टीम की ताकत और कमजोरी का पता तो आपको भी चलना चाहिए। रंजीत दत्ता शिरोले टीम इंतजार कर रही है तीसरे मुकाबले में उनके खिलाफ कौन खेलेगा। एसपी बॉयज या स्वराज 11। स्कोर फिलहाल रन संख्या 29, 29 रन। जीतने के लिए 15 गेंदों में 46 रनों की जरूरत। ऑनसाइड पर खेलना चाहते थे, टप्पा खाते गेंद नीचे रही है। सुंदर गेंदबाजी इस ओवर में विशाल द्वारा, लाजवाब गेंदबाजी, जो मोमेंटम जा रहा था अपने टीम के पास वो अपने पास लेके आए हैं इस ओवर में। पिछले 2-3 गेंदों में बढ़िया गेंदबाजी रही है। आणि असं म्हणावं लागेल की आता एस पी ग्रुपच्या आणि विजयाच्या मध्ये कोण उभा आहे तर विशाल. बॅटिंग करताना विशाल, बॉलिंग करताना विशाल. विशाल एक ऑलराऊंड परफॉर्मन्स, अष्टपैलू खेळ, अष्टपैलू खेळ साकारत असताना या मैदानावरती चौथं षटक आहे महत्वाचं, त्या हाताळलं जात आहे. मिस टाइम स्ट्रोक झाला यष्टीरक्षकाला चेंडूच्या खाली. विशाल 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 आपली कामगिरी अजून उंचावतोय. विकेट गडी बाद. ती बघतो स्वप्न जी ती कदाचित आपण झोपू देत नाहीत.
स्वप्नांचा पाठलाग करा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत ती पूर्ण होत नाही. आणि ते स्वप्न घेऊन मैदानावरती उतरलाय, चेंडू खेळाय, पॉईंटच्या डोक्यावर अपरकटचा फटका. स्वप्नांचा पाठलाग करा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत ती स्वप्न त्या ड्रीम अचीव होत नाहीत, पूर्ण होत नाहीत. चेंडू सीमारेषा पार, चौकार. आफ्टर 4 ओव्हर 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. आणि एक इक्वेशन आहे बघा, 4 षटकांचा खेळ संपला होता ना, तेव्हा स्वराज्य इलेव्हन होती 44 होती. आणि आता 4 षटकांचा खेळ संपलाय त्यावेळेला एस पीचा संघ आहे 33 वरती. ज्यावेळेला 44 झाल्या त्यावेळेला म्हटलं होतं 33 अजून पाहिजे, पण आता 33 झाल्यात, याचा अर्थ अजून 44 पाहिजे. सिकंदर के हर सिक्सर के लिए 1000 का इनाम स्वप्निल जी है इस वक्त हमारे साथ जुड़े हुए हैं, उनकी तरफ से 1000 का इनाम मिलेगा। सिकंदर ने बहुत सारे इनाम लगाए थे। अब चक्कर देखिए आंकड़े वही बता रहे, कहानी ये है, इंटरेस्टिंग है, पलट पार कौन करेगा। और आपके पास 12 गेंदे हैं, 12 गेंदों में जीतने के लिए 44 चाहिए, आपने 33 बनाए। कंपैरिजन तुकरम सर ने बिल्कुल आपको बताया है क्या रिक्वायरमेंट थी पहली पारी में और क्या रिक्वायरमेंट है दूसरे पारी में, क्या जरूरत है। बीच मैदान पर गेंदबाजी में परिवर्तन, फिरोज शेख को मौका मिला है। दबाव तो बिल्कुल बल्लेबाजों के ऊपर रहेगा, लेकिन मैं हमेशा कहता हूं तुकरम सर, एक सिक्के के दो पहलू है, एक सिक्के के दो पहलू है। एक पर साइड पर चॅलेंज है, दूसरी तरफ पर अवसर, हीरो बनने का मौका बल्लेबाज के पास। नाही, तो सिक्का ज्यावेळेला छापान काढ केला जातो ना त्यावेळेला देखील त्याचं महत्त्व असतं. 12 चेंडू आणि 44 धावांचं लक्ष आहे. पहिला चेंडू खेळलाय, समोरच्या दिशेने चेंडू आहे, लॉंगॉनच्या रिझन मध्ये झेल टिपला गेलाय. विकेट, टॉप द बॅट लागला होता, ही संधी होती मोठा फटका खेळण्याची आणि तो फटका समोर झेललाय लॉंगॉन क्षेत्रामध्ये. विकेट. आपने जैसा टॉस का जिक्र किया था त्या एक सिक्के के दो पहलू होते. ज्यावेळेला टॉस उडवला ना त्यावेळेला पण कन्फ्युजन होतं थोडंसं, टॉस कोणी जिंकलाय आणि हा डिसिजन काय झालाय त्याच्यावरती देखील चर्चा झाली होती. पण आता 12-44चा सामना करायचा तर हे षटक मोठं पाहिजे, किमान 25 धावांचं, किमान 25 धावांचं षटक येणं गरजेचं आहे त्या टीम एस पी ग्रुपसाठी. तर दुसऱ्या बाजूला स्वराज इलेव्हन राज आपको करना है तर हे षटक 8-10 फार फार 12 धावांचं षटक येणं अपेक्षित है. और बल्लेबाजों के ऊपर दबाव बनाया गया गेंदबाजों द्वारा, गेंदबाज ने अंकुश लगाया है, बहुत बढ़िया गेंदबाजी की है अभी तक। और फिरोज शेख जब पहली गेंद पर टॉस गेंद थी तब चक्कर बल्लेबाजों ने शॉट खेला है ना, वो सीधी गेंद बॉडी लाइन की तरफ चली गई जहां खिलाड़ी मौजूद था। नंबर 7 पर बल्लेबाजी करने के लिए अंकुश आए हैं, गेंदबाजों ने रनों पर अंकुश लगाया, बहुत अच्छा प्रदर्शन अभी तक, राउंड विकेट गेंदबाजी। ऑनसर पर खेलना चाहते थे, गेंद के लाइन में नहीं है, गेंद के करीब नहीं है, खड़े खड़े गेंद को ऑनसर पर खेलना चाह रहे थे, लेग बाई का इशारा महेश यादव ने किया। 10 गेंदों का खेल, 43 रनों की जरूरत है। तो तुकरम सर इस वक्त प्रेशर जो है ना बिल्कुल बल्लेबाजों के ऊपर और मोमेंटम गेंदबाजों के पास। त्या बाजूला गेल्या कारण 10 चेंडू 43 धावांचा पाठलाग करायचा म्हणजे प्रत्येक चेंडूवरती चौकार. सिकंदर यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी स्वप्नीलजी यांच्याकडनं कॅश प्राईज आहे, 500 रुपयाचा कॅश प्राईज. समोरच्या दिशेने चेंडू खेळाय लॉंगॉनच्या रिझन मध्ये, क्षेत्ररक्षक चाललाय जबरदस्त, थोडंसं फंबल झालंय. एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये जरूर केले, 2 रन तो आले, लेकिन वो उस रफ्तार से नहीं है. यावेळेला धावा पाहिजे पण त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे मोठे फटके पाहिजे. किमान 1-2 मोठा फटका आला तर कदाचित मोमेंटम ज्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख केलाय त्या बाजूला येऊ शकेल अशा परिस्थितीमध्ये. राउंड विकेट गेंदबाजी, बढ़िया गेंद ऑनसर पर खेलना चाहिए, ज्यादा चप्पलों के खेलने की कोशिश हो रही है और उसका फायदा बल्लेबाजों को नहीं मिल रहा है। बल्लेबाज संघर्ष करे, रनों के लिए जूझना पड़ रहा है। सभी मैं आपको जरूर बताऊंगा, आपके पास 8 गेंदे हैं और 41 रनों की जरूरत। 41 धावांची अजूनही आवश्यकता आहे. ऑफ स्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, अपिश ड्राईव्ह केला होता, लेफ्ट ड्राईव्ह. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील थ्रो करतील तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. तिसरी धाव ते थोडंसं कॅज्युअल घेतलं होतं, कॅज्युअल एफर्ट आपण पाहिला आहे क्षेत्ररक्षण करताना टीम स्वराज इलेव्हनचा. एक धाव महत्वाची आहे, एक कॅज्युअल एफर्ट काय होऊ शकतो जे पहिल्या क्वालिफायरनं दाखवलं आहे.
वन शॉटचा इशारा होतोय. पहिल्या क्वालिफायरने दाखवला होता, जो पाठीमागे गेला होता ना शॉर्ट फायनलला, कॅज्युअल एफर्ट पाहिला होता आणि त्याच्यामुळे काय झालंय, आता त्यांना थोडंसं थांबावं लागले त्या क्वालिफायर नंबर 2चा वाट पाहत. गेंदबाजी कर रहे गेंदबाज फिलहाल फिरोज शेख, बहुत बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन अभी तक। और अच्छा स्ट्रोक है लॉन्ग ऑन पर, खिलाड़ी बॉडी लाइन पर सुंदर फील्डिंग लॉन्ग ऑन पर, 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए पलट गए, 2 रनों के साथ स्कोरबोर्ड आगे बढ़ने वाला है। लेकिन इक्के दुक्के से बात नहीं बनेगी, बड़े स्ट्रोक की जरूरत थी क्योंकि यह निर्णायक ओवर है, बहुत महत्वपूर्ण ओवर है। आने वाला ओवर ही बताएगा कि ऊंट किस करवट पर बैठने वाला है। फिरोज का बहुत अच्छा ओवर, असरदार गेंदबाजी रही है। 5 ओवर, रन संख्या फिलहाल टोटल बन गया कुल मिलाकर 40 रन, जीतने के लिए 6 गेंदों में 37 रनों की जरूरत है। इस मैच में एसपी बॉयज तो करम सिर बैकफुट पर है, चमत्कारी आपको बचा सकता है। आणि ऐसे नाही की चमत्कार होते नाही, बार बार नाही होते. आणि इथे तर जर तो चमत्कार झाला तर त्याला नमस्कार करतील, प्रत्येक जण त्याला नमस्कार करतील. 6 चेंडूचा खेळ आहे, 37 धावांचा अजूनही पाठलाग करत. आणि मी का म्हटलं होतं प्रशांत, बिलकुल मैंने क्यों कहा था की टीम जी बाहेर आपण बघतोय रणजितदादा शिरोळचा संघ तो हे सामना बघतोय, कारण लीग स्टेजमध्ये एस पीचा आणि त्यांचा सामना झाला होता, त्याच्यामुळे तोही सामना इंटरेस्टिंग होता. आता आपल्यासमोर एस पी ग्रुपचा टीम येतोय की दुसऱ्या बाजूला स्वराज, तो या कुटुंबाचा चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न मिडवी गेला, डीप मिडवीला क्षेत्ररक्षक आहेत, झेल टिपला गेलाय पहिल्या चेंडूवरती, चल टिपला हा झेल. म्हणून ती चर्चा होती की आता या फायनलच्या दिशेने जाताना आपल्यासमोर कोण येतोय, कारण एक माइंडसेट असतो, एक माइंडसेट असतो. ज्यावेळेला त्यांनी अगोदरचा क्वालिफाय नाही ना, अगदी जवळनं जो पराभव स्वीकारायला लागला होता, त्यावेळेला तो माइंडसेट असतो की आपल्या समोर प्रतिस्पर्धी कोण येणार आहे, ज्यांनी आपल्याला पराभूत केले, तो की एक फ्रेश नवीन प्रतिस्पर्धी. और स्वराज 11 ने बहुत अच्छा प्रदर्शन अभी तक किया है। पहले तो इन्होंने रन बनाए, 77 रनों का टारगेट एसपी बॉयज के सामने रखा। विशाल ने दमदार प्रदर्शन किया। अब चक्कर समीकरण आपके पास 5 गेंदों का खेल है, 37 रनों की जरूरत। तो ये आंकड़े यही बता रहे हैं कि मोमेंटम गेंदबाजों के पास है, स्वराज 11 के पास। एसपी बॉयज के लिए तो करमसर चमत्कार की जरूरत है। और विकेट गिर रहे हैं, बार बार विकेट गिर रहे हैं, तो कमबॅक करना इतना आसान नहीं हो रहा है एसपी बॉयज के बल्लेबाजों के लिए। अति चिंतेचे बाब लागली, कारण अशा धावसंख्येचा पाठलाग करायचा तर कोणीतरी मोठी इनिंग खेळायची होती, एक बिग इनिंग खेळायची होती. हा फटका आलाय, त्याने सांगितले भाई मैं हूं, मी आहे त्या मैदानावरती, जशी बॅट त्याने दाखवले. शायद नंबर मेरा गलत है लेकिन इंटेंशन मेरा सही है. पहिल्या चेंडूवरती षटकार. पवार, सोमनाथ पवारची पॉवर, चेंडू सीमारेषा पार, षटकार. इस बार सिक्सर के लिए इनाम है स्वप्निल भाई। परशुराम डोंगरे यांच्याकडून षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। सोमनाथने आता जो षटकार ठोकला होता त्या एक 1000 रुपीज, बहुत ही जबरदस्त स्ट्रोक था। दबाव अभी भी एसपी बॉयज के ऊपर है, लेकिन सोमनाथ ने वो छक्का जड़ा, उसके बाद में बल्ला दिखाया था डगआउट की तरफ। 1000 का इनाम मिलेगा परशुराम अन्ना डोंगरे इनकी तरफ से। ऑनसर पर खेलना चाहते, टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है। इस मुकाबले में स्वराज 11 टीम ने शिकंजा कस लिया है। मैच में 4 मिनट बाकी है। एक बार भी लग रहा था 77 रन है स्ट्रॉन्ग बैटिंग लाइन एसपी बॉयज के पास, लेकिन ज्यादा कुछ फायदा नहीं उठा पाए असरदार गेंदबाजी स्वराज 11 के गेंदबाजों द्वारा। ऑनसर पर खेल दिया, मिड विकेट बाउंड्री की तरफ खिलाड़ी तैनात है। रेड्डी ने 2 शानदार कैच टपके हैं और इस मुकाबले में अब एसपी बॉयज की टीम सर हार के कगार पर, स्वराज 11 जीत की दहलीज पर है। बहुत ही जबरदस्त संघर्ष किया, लेकिन उसके बाद में अब अपने जीत की तरफ अग्रसर हो रहे, जीत का स्वाद चखने का मौका मिलेगा स्वराज 11 टीम को। आणि सकाळच्या सत्रामध्ये तो कदाचित एक सामना पाहिला होता, त्या तिथून पराभवातनं बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न स्वराज 11 केलाय. फुलटॉस बॉल समोरचे खेळ्या प्रयत्न मिड विकेटला, कारण सगळं सोपं नसतं, इतकी मोठी स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये कमबॅक करणं कठीण असतं. पण कमबॅक केलंय, नुसतं कमबॅक नाही आहे, फाईट बॅक केलंय आणि टीमला सांगितले बाबा वेलकम बॅक, तुम्ही पुन्हा एकदा आल्यात मुख्य प्रवाहामध्ये. आणि आता क्वालिफायर नंबर 2चा मॅच खेळण्यासाठी स्वराज 11 रेडी होतोय.